अजित पवार विरुद्ध शरद पवारांच्या संघर्षामध्ये राजेंद्र पवारांची उडी, सुनेत्रा पवारांची संभाव्य उमेदवारी वेदनादायी, राजेंद्र पवारांचं रोखठोक मत। सोशल मीडियावर बारामतीकरांचा लेटर बॉम्ब, दबावामधून व्यक्त होता येत नाही तेव्हा लोक पत्रातून व्यक्त होतात, पत्रातून अजित पवारांवर टीका। मोदींची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी, अब की बार 400 पार, पंतप्रधान मोदींची घोषणा। मोदींवर त्यांच्या गॅरंटीवर जनतेचा विश्वास, यंदा देशामध्ये 400 तर महाराष्ट्रात 45 पार, मुख्यमंत्र्यांचा निर्धार। शिवसेना 48 पैकी 20 जागा लढवण्यावरती ठाम, वंचितकडून लोकसभेच्या 27 जागांवर दावा, मवियात समावेशासाठी अटी शर्थींची मोठी यादी। मनोज जरांगेंना जालन्यामधून उमेदवारी द्या, वंचितची मवियाकडे मागणी, राजकारण अजेंडा नाही, वंचितच्या मागणीवर जरांगेंची प्रतिक्रिया। बारामती लोकसभेसाठी शरद पवारांचे दुसरे नातू मैदानात, बारामतीमध्ये युगेंद्र पवारांकडून सुप्रिया सुळेंचा प्रचार। महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारीपदी एस चोक्कलिंगम, एस.एम. देशपांडेंच्या जागी एस चोक्कलिंगम यांची नियुक्ती। पुण्यात 3 नवीन राज्य माहिती आयुक्तांची नियुक्ती, राज्यपालांकडून आयुक्तांची नियुक्ती, मकरंद रानडे, प्रदीप कुमार व्यास, शेखर चेन्ने आयुक्तपदी नियुक्त। अशोक चव्हाण अजगरा एवढे मोठे होतील, खासदार डॉक्टर अजित गोपछडेंची अशोक चव्हाणांवर टीका, गोपछडेंच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण। पक्षानं सांगितलं तर निवडणूक लढेन, सुषमा अंधारेंचं वक्तव्य, श्रीकांत शिंदे म्हणजे फार मोठा अडचणींचा डोंगर नाही, सुषमा अंधारेंची खासदार श्रीकांत शिंदेंवरती टीका। कसबा पेठेमध्ये 4 दिवसांपासून पाणी नाही, कसब्याचे आमदार काळी जादू करतात, हेमंत रासनेंचा धंगेकरांवरती गंभीर आरोप। कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत, शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणं गरजेचं, अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया। हिमाचल प्रदेशात राजकीय भूकंप, विक्रमादित्य सिंह यांचा मंत्रिपदाचा राजीनामा, काँग्रेसच्या 6 आमदारांचा पक्षाविरोधामध्ये बंड। 15 महिन्यांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर गोखले पूल मुंबईकरांसाठी खुला, अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाची 1 लेन वाहतुकीसाठी खुली। यवतमाळमध्ये बचत गटाच्या मेळाव्यासाठी 2000 बसेसची सोय, बस नसल्यामुळे विद्यार्थ्यांसह रुग्णांची गैरसोय, बसेस नसल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास। अहमदनगरमध्ये तलवारीचा धाक दाखवून 10 लाख रुपये लुटणाऱ्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। नाशिकमध्ये शेतकऱ्यांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन, 3 दिवसांनंतर आंदोलनाची दिशा ठरेल, जिल्हा कमिटीच्या बैठकीत निर्णय। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।